मित्रांनो नमस्कार, जय महाराष्ट्र। हैदराबाद गॅजेट लागू झाल्यानंतर राज्यभरात ओबीसी समाजाचे मोर्चे निघत आहेत। सुरुवातीला लहान मोठे मोर्चे निघत होते, पण आता मोठे मोठे मोर्चे निघू लागले आहेत। दसऱ्याच्या मेळाव्यात या आंदोलनाची सुरुवात पंकजा मुंडेंनी केली। जातीवादाचा शेवट करा असं म्हणत त्यांनी अप्रत्यक्षपणे मनोज जरांगे यांच्यावर टीका केली। आता दुसरीकडे धनंजय मुंडे यांनी 2% काढा असं म्हणणाऱ्यावर प्रतिक्रिया देताना म्हटलं की आपण त्यांना 2%त पण ठेवणार नाही। त्यांच्या या वक्तव्यामुळे भविष्यात त्यांच्या राजकारणावर मराठा समाजाचा मोठा परिणाम होऊ शकतो। मित्रांनो, जर तुम्ही ओबीसी समाज किंवा मराठा समाजाचे समर्थक असाल तर हा क्षण तुमची ताकद दाखवण्याचा आहे। चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा आणि तुमचा आवाज सगळ्यापर्यंत पोहोचवा। तुमचा प्रत्येक क्लिक म्हणजे तुम्हाला साथ आणि महाराष्ट्राच्या राजकारणात तुमचा सहभाग। मित्रांनो, बीडमध्ये ओबीसींचा मोठा मोर्चा होणार आहे, पण स्थानिक मराठा समाजाने या मोर्चाला विरोध दर्शवला आहे। गंगाधर काळकुटे यांनी म्हटलं की मंत्री छगन भुजबळ जर या मोर्चात येणार असतील तर ते फक्त एका पक्षाचे किंवा समाजाचे मंत्री नाहीत, ते संपूर्ण राज्याचे मंत्री आहेत। त्यामुळे त्यांनी आधी आपलं मंत्रिपद सोडावं आणि मग सभा घ्यावी। त्याआधी आम्ही या ठिकाणी सभा होऊ देणार नाही असा इशारा स्थानिकांनी दिला आहे। आता या प्रकरणात मनोज जरांगे सुद्धा मैदानात उतरलेले दिसत आहेत। त्यांनी धनंजय मुंडेच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना म्हटलं, तुम्ही म्हणता आम्हाला 2%त पण ठेवणार नाही, पुढच्या निवडणुकांमध्ये तुम्हाला किती टक्क्यात ठेवायचं ते आम्ही ठरवू असा थेट इशारा मनोज जरांगेंनी दिला आहे। दरम्यान यापूर्वी रायगड आणि कोकण येथील कुणबी समाज मुंबईत एकत्र आला होता। त्यानंतर नागपुरात विजय वडेट्टीवार, अनिल देशमुख आणि लक्ष्मण हाके यांच्या उपस्थितीत मोठा ओबीसी मोर्चा झाला आणि आता असा मोर्चा बीडमध्ये होणार आहे। बीड हा जिल्हा विशेष महत्त्वाचा मानला जातो, कारण इथेच पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांसारखे प्रभावशाली नेते आहेत। पण या जिल्ह्यात मनोज जरांगे यांचाही मोठा प्रभाव आहे। लोकसभेच्या निवडणुकीत पंकजा मुंडे यांना याच परिस्थितीचा अनुभव आधीच आलेला आहे। बीड असो, छत्रपती संभाजीनगर असो किंवा जालना असो, या सर्व ठिकाणी मनोज जरांगे यांचा प्रभाव जाणवतोच। यामुळे बीडमध्ये होणाऱ्या ओबीसी मोर्चाला किती लोकांची उपस्थिती राहते आणि या मोर्चातून नेमका काय संदेश दिला जातो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। सध्या ओबीसी नेते एकत्र असले तरी त्यांच्या सभा वेगवेगळ्या ठिकाणी होत आहेत। नागपूरमधील ओबीसी सभेचं नेतृत्व विजय वडेट्टीवार यांनी केलं होतं, पण बीडमधील सभेत पंकजा मुंडे आणि छगन भुजबळ एकाच व्यासपीठावर दिसू शकतात। तसेच धनंजय मुंडेही या सभेत उपस्थित राहणार आहेत। धनंजय मुंडे यांनी त्यांना 2%तही ठेवणार नाही असं विधान केलं होतं, पण त्यांनी परळीच्या निवडणुकीतील अनुभव विसरल्यासारखं वाटतं। त्यावेळी मोठं राजकीय समीकरण बदललं होतं आणि त्यांच्या मंत्रिपदावरही मराठा समाजाच्या नाराजीचा परिणाम झाल्याचं बोललं जात होतं। या सर्व गोष्टी लक्षात घेतल्या तरी सध्याचं धनंजय मुंडेंचं विधान त्यांच्या आगामी राजकारणासाठी धोकादायक ठरू शकतं, कारण सध्या जे लोक मराठा समाजाविरोधात वक्तव्य करत आहेत ते स्वतः राजकारणी असूनही या विरोधाचा परिणाम त्यांच्या राजकीय भवितव्यावर होण्याची शक्यता आहे। आमदार, खासदार आणि मंत्री हे सगळे पद राजकीय नेत्यांकडे आहेत, पण मनोज जरांगे हे साधे माणूस आहेत। त्यांच्याकडे ना कोणतं पद आहे ना मंत्रिपद मिळण्याची अपेक्षा, त्यामुळे त्यांच्यावर कितीही टीका झाली तरी या निवडणुकीत उतरायचं नाही, त्यामुळे त्यावर फारसा परिणाम होत नाही। पण राजकारण्यांनी मात्र बोलताना विचारपूर्वक आणि जबाबदारीने बोलणं गरजेचं आहे, कारण त्यांच्या प्रत्येक वक्तव्याचा परिणाम त्यांच्या भविष्यातील राजकारणावर होऊ शकतो। दरम्यान सोशल मीडियावर आणखीन एक पोस्ट जोरात व्हायरल झाली आहे, मराठा समाजाला आरक्षण देण्यासंदर्भातली। यात नाना पटोले, विजय वडेट्टीवार, एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या सह्या असलेल्या एक दस्तऐवज दिसतोय, ज्यावर काही महत्त्वाचा मजकूर लिहिलेला आहे। मराठा समाजाला आरक्षण देण्यास आम्हाला कोणतीही हरकत नाही, पण ते ओबीसी प्रवर्गातूनच दिलं जावं अशा मजकुराचं एक पत्र सोशल मीडियावर व्हायरल होत आहे। या पत्रावर नाना पटोले, विजय वडेट्टीवार, एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या सह्या असल्याचं दिसतं। आता हे पत्र खरं की खोटं याची आम्ही पुष्टी करत नाही, पण सोशल मीडियावर ते मोठ्या प्रमाणात शेअर केलं जात आहे। दरम्यान मनोज जरांगे यांनी सरकारला काही प्रमाणात वेळ वाढवून दिला आहे, मात्र त्यांनी दिलेला हा अतिरिक्त वेळ किती काळ टिकवतात हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। राधाकृष्ण विखे पाटील यांच्या विरोधात आता लक्ष्मण हाके यांनीही आवाज उठवायला सुरुवात केली आहे, मात्र मनोज जरांगे यांनी स्पष्ट सांगितलं आहे की आम्ही राधाकृष्ण विखे पाटलांच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत। सरकारने केवळ मनोज जरांगे यांच्या हातात GR दिला नाही, तर राधाकृष्ण विखे पाटील स्वतः त्याचा सक्रिय पाठपुरावा करत आहेत। त्यामुळे ओबीसी समाजामध्ये नाराजी अधिकच वाढून दिसते। आता सगळ्यांच्या नजरा ओबीसींच्या या मोर्चाकडे लागल्या आहेत, कारण या आंदोलनातून नेमकं काय निष्पन्न होतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। या घडामोडींबद्दल तुमचं मत काय आहे मित्रांनो? कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा। अशाच माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी आमचं चॅनल सबस्क्राइब करा। जय महाराष्ट्र।